नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बघा, आपल्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की यंदा 2026 या वर्षी अधिक महिना हा आलेला आहे आणि हा अधिक महिना 17 मे पासून सुरू होणार आहे आणि 15 जूनला हा संपणार आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये अधिक मासाला अत्यंत पवित्र आणि पुण्यकारक मानलं गेलेलं आहे. या काळामध्ये दानधर्माला विशेष महत्त्व आहे आणि त्यातल्या त्यात दीपदान करणं तर हे अत्यंत पुण्यदायी मानलं गेलं आहे. अधिक मासामध्ये दीपदान करणं याला खूपच अनन्यसाधारण महत्त्व आहे. अधिक महिना हा दर 3 वर्षांनी येत असतो आणि अधिक महिन्यालाच दान करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यातही दीपदान केल्याने अधिक पुण्य आपल्याला मिळत असतं. म्हणूनच अधिक मासामध्ये आपण दीपदान करणं आवश्यक आहे. आता अधिक महिना हा श्रीहरी विष्णूंचा पूजेसाठी समर्पित आहे आणि म्हणूनच या महिन्याला पुरुषोत्तम मास असंही म्हटलं जातं. अधिक मासामध्ये वेगवेगळे व्रत वैकल्ये केली जातात. जप तप दान उपासना केली जाते. या अधिक मासामध्ये आपण काही दानधर्म करत असतो व त्याचे 33 पटीने फळ हे आपल्याला पुण्यफळ मिळत असते. म्हणून या अधिक महिन्यामध्ये जो आपल्या परीने दानधर्म करत असतो आणि त्याचं अत्यंत महत्त्वाचं दान म्हणजे दीपदान असतं. तर हेच दीपदान अधिक मासामध्ये कसं करायचं, कोठे करायचं आणि दिवा हा तेलाचा लावायचा की तुपाचा लावायचा, तसंच दिवा आपल्याला कोणत्या धातूचा घ्यायचा आहे व इतर कोणत्या धातूचा घ्यायचा नाही, दीपदान करण्याची शास्त्रीय पद्धत कोणती, अधिक मासात त्याचे महत्त्व काय व त्याचे फायदे काय याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल. बघा, आता दीपदान तुम्हाला अधिक महिन्यामध्ये दीपदान करायचं आहे तर दीपदानाचे महत्त्व काय, त्याचे फायदे काय आहे, दीपदान आपल्याला कसं आणि कोठे करायचं आहे याबद्दलची इथं संपूर्ण माहिती आपण योग्य पद्धतीने जाणून घेणारच आहोत. जे आपण दीपदान करणार आहोत तो दीपदान करण्याचे फायदे काय आहेत, तर ज्ञानाचा प्रकाश पसरण्याचे प्रतीक म्हणजे दीपदान आहे आणि अधिक मासामध्ये आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आध्यात्मिक ज्ञान हे आपल्याला प्राप्त होत असतं. शास्त्रानुसार पुरुषोत्तम मासामध्ये दीपदान केल्याने सर्व प्रकारच्या दोषापासून आपल्याला मुक्तता मिळत असते आणि अक्षय पुण्याची प्राप्तीही होत असते. त्याचप्रमाणे अधिक मासामध्ये संध्याकाळी तुळशी वृंदावनाजवळ किंवा विष्णू मंदिरामध्ये दीपदान केल्याने भगवान श्री विष्णू प्रसन्न होतात आणि आपल्या कुटुंबामध्ये त्यांच्या आशीर्वादाने सुख शांती कायम राहते. अधिक महिन्यामध्ये मुलगी आणि जावयाला लक्ष्मी नारायण मानून त्यांना वाण देण्याची परंपरा आहे. यात जावयाला तांब्याचा किंवा चांदीचा दीपदान करणं हे अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे आणि यासोबतच अनाश देण्याची सुद्धा प्रथा असते आणि या महिन्यामध्ये दीपदान करणारा व्यक्ती विष्णू लोकांना प्राप्त होत असं सुद्धा म्हटलं जात आहे. धार्मिक ग्रंथानुसार देवाच्या ठिकाणी दीपदान किंवा दिवा ठेवणं याला दीपदान करणं असं म्हणतात. त्याचप्रमाणे नदीमध्ये दिवा प्रज्वलित करून तो लावणं याला सुद्धा दीपदान असं म्हटलं जातं आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठलंही धार्मिक कार्य असो किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असो, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात हे दीप प्रज्वलनानेच होत असते. अग्नीला साक्षी ठेवूनच आपण कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही करत असतो. अग्निपुराणानुसार जी व्यक्ती देवाच्या मंदिरात किंवा ब्राह्मणाच्या घरात किमान 1 वर्ष तरी दीपदान करते तर त्या व्यक्तीला सर्व काही प्राप्त होत असते. तर त्याचप्रमाणे अधिक महिन्यात सुद्धा नदीकाठी किंवा मंदिरात किंवा दुर्गम स्थानावर किंवा भूमीवर केलेल्या दीपदानाने ते दीपदान करणाऱ्या व्यक्तीला विष्णुलोक प्राप्त होत असतं. आपण ज्या ठिकाणी दीप प्रज्वलित करून लावत असतो तर त्या ठिकाणी जोपर्यंत दिवा प्रज्वलित असतो तोपर्यंत तिथे परमेश्वर उपस्थित असतो आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जी कुठली इच्छा मनात मागत असतो ती इच्छा ही आपली पूर्ण होत असते. अधिक मासामध्ये दीपदान केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व पाप धुवून जातात आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सौख्य, भरभराट आणि सुख शांतीही प्राप्त होत असते. आपल्या हिंदू धर्मामध्ये अकाल मृत्यू टाळण्यासाठी आणि आपल्या पूर्वजांच्या मृतकांच्या उद्धारांसाठी आणि तसंच श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी, त्याचप्रमाणे यम, शमी, राहू आणि केतू यांना अशुभ प्रभावापासून वाचवण्यासाठी दीपदान हे केलं जातं. श्रीहरी विष्णू समोर दीपदान केल्याने त्या व्यक्तीला, दीपदान करणाऱ्या व्यक्तीला संपूर्ण यज्ञाच्या अनुष्ठानासह सर्व तीर्थाचे पुण्य हे प्राप्त होत असते. दीपदान म्हणजे काय, तर आपल्या घराजवळ असलेल्या एखाद्या मंदिरामध्ये किंवा नदी तीरावर जाऊन किंवा नदीच्या पाण्यामध्ये एक दिवा प्रज्वलित करणे आणि तो तिथेच ठेवणे
ठेवून त्याची पूजा करणे यालाच आपण दीपदान असं म्हटलं जातं. आणि हा दिवा आपण जिथे ठेवून प्रज्वलित केला जातो तो आपल्याला तिथेच ठेवायचा असतो, यालाच दीपदान असं म्हटलं जातं असतं. आता अधिक मासामध्ये हे दीपदान कधी करायचं तर 17 मे पासून ते सुरू होत आहे आणि 15 जूनला पर्यंत हे आपल्याला अधिक महिना असणार आहे. तर तुम्ही अगदी रोज या अधिक मासामध्ये दीपदान हे करू शकता. आणि जर संपूर्ण अधिक महिनाभर तुम्हाला हे दीपदान करणं शक्य नसेल तर तुम्हाला शक्य असेल तितक्या दिवस तुम्ही हे अधिक मासामध्ये दीपदान करू शकता. किंवा मग 21 मेला हे गुरुपुष अमृत योग आलेला आहे तर 27 मेला कमळा एकादशी, तर तुम्ही या गुरुपुष अमृत योगावर आणि कमळा एकादशीच्या योगावर सुद्धा तुम्ही हे दीपदान करू शकता. आता या दिवसांना जर तुम्हाला दीपदान करणं अधिक मासामध्ये शक्य नसेल तर तुम्हाला शक्य असेल त्या दिवशी तुम्ही अगदी 1 महिना जरी दीपदान केलं तरीही चालतं, 1 दिवसही केलं तरीही चालतं. अधिक मासामध्ये दीपदान हे तुम्ही अवश्य करा, यामुळे तुम्हाला अनंत पुण्याची प्राप्ती होईल. आणि हे दीपदान कोण करू शकतं तर स्त्री पुरुष कोणीही करू शकतं. अशा प्रकारे तुम्ही दीपदान करू शकता. आता तुम्हाला हे दीपदान करायचं आहे, यथाशक्ती करायचं आहे तर तुम्ही दिवा वापरू शकता. तुम्ही मातीचा दिवा, तांब्याचा दिवा, चांदीचा दिवा, पितळेचा दिवा किंवा सोन्याचा दिवा हा दिवा सुद्धा घेऊ शकता. तुम्हाला जो दिवा घेणं शक्य असेल तो दिवा तुम्ही घ्यायचा आहे. तुम्हाला आवडेल आणि शक्य असेल त्या धातूचा दिवा तुम्ही घेऊ शकता. कोणत्याही दिव्याचं तुम्ही दीपदान करू शकता, अधिक मासामध्ये करू शकता. तुम्हाला जर धातूच्या दिव्याचं दान करणं शक्य नसेल तर तुम्ही मातीचा दिवा हा सुद्धा दान करू शकता. आणि तोही जर तुम्हाला करणं शक्य होत नसेल तर तुम्ही कणकेचे दिवे बनवून तो दिवा सुद्धा दान करू शकता. अधिक मासामध्ये दीपदान करत असताना त्या दिवसामध्ये एक विशिष्ट प्रकारची वात लावली जाते. त्या वातीला आपण 33 पीळ दिलेले असतात आणि आपण त्या अधिक मासामध्ये तेलाचा किंवा तुपाचा दिवा हा दान करावा. आणि तुपाचा यथाशक्तीनुसार त्याला तुपाचा दान करणे असे सुद्धा करावे. त्यामुळे तुपाचा दान दिवा अवश्य करावं. शक्य नसेल तर तुम्ही तेलाचा दान सुद्धा केलं तरीही चालेल. तेलाच्या दिव्याचं किंवा तुपाच्या दिव्याचं दान अधिक महिन्यामध्ये करू शकता. तेलाचा दिवा वापरून तुम्ही जर दीपदान करणार असाल तर तेलाच्या दिव्यामध्ये 33 पीळ असलेले अधिक मासाची वात लावावी. आणि जर तुम्ही तुपाच्या दिव्याचे दीपदान करणार असाल तर या तुपाच्या दिव्यामध्ये आपल्याला फुलवाती लावायची आहे. तेलाच्या दिव्यामध्ये ही लावण्यासाठी हे पीळ दिलेली अधिक मासाची वात जिथे आपण पूजेचे साहित्य मिळतं त्या दुकानामध्ये मिळून जाईल. आणि जिथे तुम्ही ती वात घेणार आहे त्याच वात तेलाच्या दिव्यामध्ये लावून तुम्हाला दीपदान करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे दीपदान करायचं आहे. ज्या ठिकाणी आपल्याला दीपदान करायचं आहे तर तिथे तो दिवा आपल्याला ठेवायचा आहे, तिथे त्याचे प्रज्वलन करायचं आहे, पूजा करायचं आहे आणि तो दिवा आपल्याला तिथेच सोडून द्यायचा आहे. मग तो दीपदान तुम्ही एखाद्या तुमच्याच घराजवळ असलेल्या मंदिराजवळ किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्र मठामध्ये किंवा एखाद्या नदी तीरावर सुद्धा जाऊन तुम्ही हे दीपदान करू शकता. किंवा मग तुम्ही नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा तो दिवा प्रज्वलित करू शकता किंवा सोडून देऊ शकतात. अशा पद्धतीने तुम्हाला हे दीपदान अधिक मासामध्ये करू शकता. त्याचप्रमाणे आपल्याला घरामध्ये असलेल्या तुळशी मातेजवळ सुद्धा आपण हे दीपदान करू शकतो. आणि यापैकी जर तुम्हाला काहीच करणं शक्य नाही तर त्यांनी मग तुमच्या घरामध्ये संपूर्ण अधिक मासामध्ये अगदी मनोभावी रोज एक दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. आणि तो अधिक मास संपल्यानंतर ज्या दिवशी अधिक मास संपेल त्या दिवशी तुम्ही संपूर्ण अधिक महिनाभर जो दिवा प्रज्वलित केलेला आहे तर तो दिवा तुम्ही आपल्या ब्राह्मणाला दान करायचा आहे. आणि तर आता आपण जाणून घेऊया की दीपदान आपल्याला कसं करायचं आहे, त्याची पद्धत कशी आहे. दीपदान करताना सर्वात महत्त्वाचं काय आहे म्हणजे संकल्प, म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने दीपदान करणार आहात. तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये किंवा नदी तीरावर तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावणार आहे तर दररोज किंवा यथाशक्ती अधिक मासामध्ये दीपदान करणार आहात असाल तर हे तुम्हाला संकल्पामध्ये बोलून दाखवायचं आहे. आपल्याला उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा आपल्याला घ्यायची आहेत आणि मनातल्या मनात आपल्याला संकल्प करायचा आहे. आणि जर तुमची एखादी इच्छा असेल तर ती इच्छा सुद्धा तुम्ही बोलून दाखवायची आहे. आणि या कारणासाठी मी माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी हे दीपदान करत
करत आहे असा आपल्याला संकल्प करायचा आहे, सोडायचा आहे. श्रीहरी विष्णूचं स्मरण करून आपल्याला हा संकल्प करायचा आहे. जर तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये हे दीपदान करणार असाल तर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी केव्हाही तुम्हाला जमेल त्यावेळी तुम्ही हे दीपदान करू शकता. मंदिरामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला दीपदान करायचं असेल तर त्या जागेवरती सर्वात आधी आपल्याला थोड्याशा अक्षता आणि ठेवायच्या आहेत आणि त्यावर आपल्याला दिवा आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यावर दिव्याची हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची आहे आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र म्हणजे असा आहे की ज्योती परब्रह्म दीप ज्योती जनार्दन दीपोहर तुमे पाप दीपम ज्योती नमस्तुते. हा मंत्र किंवा दुसरा साधा सोपा मंत्र शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते यापैकी तुम्ही कोणताही एक मंत्र म्हणू शकता. हे दोन्ही मंत्र तुम्हाला खाली तुम्ही म्हणू शकता. अशा प्रकारे तुम्ही दीप प्रज्वलित करायचा आहे. तसंच त्या ठिकाणी तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य सुद्धा दाखवला तरीही चालेल. नंतर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि त्या दिव्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे. तर या पद्धतीने तुम्ही संपूर्ण अधिक मासामध्ये नित्य नियमानं दररोज दीपदान करू शकता किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तितके दिवस अधिक मासामध्ये एकही दिवस न विसरता या पद्धतीने सुद्धा तुम्ही दीपदान करू शकता. तुम्हाला शक्य असेल त्या पद्धतीने तुम्ही दीपदान करू शकता आणि संकल्प केला असेल तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही दीपदान करायचं आहे. सकाळी किंवा संध्याकाळी कधीही दीपदान तुम्ही केलं तरीही चालेल आणि जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही दीपदान करण्याचा प्रयत्न करा. दीपदान करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला आजची माहिती कशी वाटली? जर माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अधिक मासात दीपदान कसे करावे, कोठे करावे, तेलाचा दिवा लावा, तुपाचा दिवा लावा किंवा कोणत्या धातूचा दिवा घ्यावं आणि दीपदान करण्याची योग्य शास्त्रोक्त पद्धत किंवा शास्त्रीय पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे. जर ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.